नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, आज मस्तपैकी मी काय आणलेलं आहे, मस्तपैकी सुरमई आणलेली आहे. छोटी छोटी सुरमई बघा, एवढी छान छान सुरमई आहे आणि सस्ती भेटली आणि मस्त भेटली, तर म्हटलं चला घेतली आणि बघून मला खाऊशी वाटलं. आता म्हटलं मच्छी भात करते, खाते चांगलं झणझणीत. तर चला ह्याला साफ कसं करायचं, किती छान येते तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे ताट घेतलं आहे, ह्या ताटामध्ये मच्छी. हे बघा, हे आहे कंचं. हे कितीची घेतली माहिती आहे तुम्हाला? हे सगळी मच्छी 150 रुपयाची घेतली मी. 140ची, सॉरी, 140ची घेतली. आता अर्धी मच्छी काय करते, साफ करते, सगळी साफ करून घेते. अर्धी मच्छी हळद मीठ लावून कोणाच्या तर फ्रीजमध्ये ठेवून देते, नंतर कामी येईल. एवढी सस्ती भेटली ना, बघा ना. हे सुरमई आहे, सुरमई खूप छान लागते बघा, टेस्टी टेस्टी लागते एकदम. ठीक आहे, चला आता तवर आपल्याला आहे ना तांदूळ बनवायचा. ती ह्या तांदळात थोडंसं 10 मिनटं भिजाय घालायचं. हे बघा, हे आहे तांदूळ. वाव, मस्त बासमती खुशबू येते एकदम. मम्मीने दिलेलं आहेत, माझी बोदोलीची मम्मी आहे, सिंपोलीमध्ये राहते, त्या ताईने मला हे तांदूळ दिले. एवढं खुशबू आली ना, शपथ मन खुश झालं. एवढं बासमती तांदूळ दिलं बिचारीने मला. खूप खुशबू आहे, कोणत्याही ते विचारायला पाहिजे. आणि मी आता भात बनवला आहे. ठीक आहे, चला आता हे मच्छी धुवून घेऊ आणि हे भात ते धुवून घेऊ आपण. चला आता या तांदळामध्ये बघा मी पाणी टाकते 1 ग्लास, ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि ह्याला 10 मिनटं ह्याला भिजाय घालते तांदूळ. आणि 10 मिनटानंतर ह्याला ठेवून द्यायचं एकदम. तोपर्यंत मच्छी साफ करूया. आता ही मच्छी कशी साफ करायची पण बघा. हो का, ह्याला असं करायचं, कैचीने असं कापायचं. हो का, लगेच साफ निघते. हो का, लगेच साफ होती. बघितलं, ह्याला असं करून ह्याच्या पोटातनंच असं करून कापायचं. हे बघा, अजिबात जास्त वेळ लागत नाही, काहीच नाही. हो का, हे बघा, नंतर ह्याला असं कापून घेतलं ना, हे बघा कैचीनं कापून घ्यायचं. ठीक आहे, चला बघा सगळे वगैरे साफ केले, पटपट पटपट साफ केले. आता ह्याला पटकन ह्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये टाकून देणार मी. कारण कसं आहे, हे भात मग ठेवलं ना, मग वास घरामधले येतो. मग आता हे पटापट ह्याचं पोट धुवून घेते पटापट ना, ह्याचा बोट घालून असं पटकन नळाखाली असं धुवून घेते. हो का, खूप छान कापलेलं आहेत मी. ठीक आहे, बघा मच्छी चांगली मस्त धुतलेली आहे. बघा हे काय म्हणतात, सुरमई मच्छी आहे, छोटीवाली. आता ह्याच्यामध्ये मी बघा लिंबू टाकते. बघू शकता तुम्ही, हे लिंबू असं आहे. हे बघा, कधी बी आहे ना ह्याच्यामध्ये लिंबू टाकत जावा. कशा मच्छीमध्ये चांगलं लागतं. आता हे हळद आहे आपली बघा, घरगुती हळद आहे, बघू शकता. मीठ आहे, हे बघा हे मीठ आहे. जास्त मीठ टाकत नाही कारण मला कमी बनवायची मच्छी. आता ह्याला मीठ आणि मिरची लावून लिंबू लावून ठेवून देते कोणाच्या त्या फ्रीजमध्ये. तर सगळी आपल्या मच्छी नाही बनवायची, एवढी खाणार नाही मी. त्यातली थोडीशी मच्छी आपण काय करूया, बाजूच्या फ्रीजवाल्याकडे ठेवून देऊया, नंतर खायला होईल एकदम. ठीक आहे, हे बघा आता ह्याला लावली बघा. ठीक आहे, हे मच्छी बघा किती मस्त आहे, साफसुथरी एकदम आहे का नाही? तुम्ही बघा बरं, तुम्हाला पण खाऊ वाटत असेल ना यमी मच्छी. हो, सगळ्यांना वाटते मच्छी खाऊ वाटते एकदम. पण काय आहे माहिती आहे का, कधी कधी आपली इच्छा असते मच्छी खायची, आणून भेटत नाही मच्छी आपल्याला, आहे का नाही? आता ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवते मच्छी. हे बघा, हे डबा आहे आपला. तर मी मोठ्या मोठ्या मच्छी असे काढून टाकते हे, आणि छोट्या छोट्या ठेवून देते. हे बघा, हे बघा, वाव मस्त आहे ते. पापलेटमध्ये काय म्हणते त्याला. हे बघा, जास्त काही म्हणजे बनवत नाही, जेवढं खायचं तेवढंच बनवते मी, फुकट वाया नको जायला म्हणून. हो का, आता हे बाजूवाल्याच्या फ्रीजमध्ये ठेवून देते. एवढं बनवते मी आता सध्या, एवढं बनवते आणि एवढं ठेवून देते बाजूवाल्याच्या फ्रीजमध्ये. ठीक आहे, तर पहिले मी ठेवून येते एकदम. चला आता ह्या मच्छीमध्ये मी फक्त नुसतं हे टाकते बघा, लसूण टाकते. अद्रक बिद्रक नाही टाकत, नुसतं लसूण चेचला आहे बघा मी, त्याची पेस्ट बी नाही केली. आणि हे गावरान तिखट आहे आपलं, गावाकडचं तिखट आहे. 2 चमचे टाकते छोटे छोटे, चांगले झणझणीत बनवते. आणि हे आहे धनिया पावडर बघा. हे बघा, आता आपल्या ह्याला मिश्रण करायचे, म्हणजे ह्याला एकामेकाला लावायचे असं. बघा खूप छान बनतं या, मस्त एकदम. खूप दिवसानंतर आणली मच्छी बघा मी. हे बघा, वाव खूप छान वाटते, बनवायला पण छान वाटते आणि खायला तर छानच वाटणार. आता रवा लावायचा ह्याला, फ्राय करायचा, पण मी रवा नाही लावणार कारण की मला आहे ना रव्यावाला खायला आवडत नाही. जर तुम्ही ह्याला फ्राय करायचं असेल ना, तर साईडला रवा ठेवायचा, साईडला रवा बेसन कुठं काय ना काय हे करायचं एकदा.
रवा लावला ना मस्तपैकी एकदम कडक कडक होतात. पण तुम्हाला कडक नसेल पाहिजे, नरम पाहिजे असेल तर तुम्ही असं बी तोळू शकता. आणि मला ते रव्यावाला आवडत नाही खायला, मला असंच आवडतं खायला, गिजगीज झालेलं आवडतं खायला. पण हे गिजगीज होणार नाही, काहीच नाही, कारण की आपल्या हातामध्ये असतं मच्छी कशी बनवायची ती. बरोबर आहे. मी चाकून बघते. मस्त आहे, झणझणीत. हा हा हा. आता भात घालते शिजायला. ठीक आहे, हात धुवून घेते. चला आता हात धुतला मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये मीठ टाकून मी ह्याला गॅसवर ठेवून देते. गॅस पेटवते आणि चालू करते. चला गॅस पेटवला. आता मी मच्छीसाठी करते. हे मच्छी बघा, हे पण धुवून घेतलं मी पॅन. मस्त वाटते बघा मच्छी खायला. काय पण मला खूप दिवसानंतर आज मच्छी भात खाते. येसला खूप मिस करते. येस गावी आहे, त्याची परीक्षा चालू आहे, त्याची आमची मजबुरी आहे जरा. लेकरा सोडून खाऊ वाटत नाही, पण काय करणार, शेवटी खाणं पण गरजेचं आहे ना. बरोबर आहे का नाही. चला आता ह्याला बघा पॅन मी पुसून घेतलं, पाण्याने बी धुतलं आणि कपड्याने पुसून घेतलं. ह्याच्यावर तेल टाकायचं बघा. हे बघा ह्याच्यावर तेल टाकायचं मस्तपैकी, चांगलं गरम करून द्यायचं तेल बघा. चला हे तेल चांगलं गरम होते, झालेलं आहे. आता ही मच्छी मी अशी टाकते बघा. वाव, हे बघा मस्त आहे. हे ह्याला म्हणतात सुरमाई. तुम्हाला बेसन लावायचं असेल तर बेसन लावा. तुम्हाला जर आहे ना रवा लावायचा असेल तर रवा लावा. मला नाही लावायचं. ठीक आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता हा सगळा मसाला या मच्छीवर लावायचा. हे बघा मस्तपैकी एकदम मसाला पुसून बिसून लावायचा. मला रव्यावाली मच्छी नाही आवडत जास्त करून, म्हणून मी नाही लावत रवा. आणि तसं माझ्याकडे आहे पण नाही रवा. बघा किती छान वाटते मच्छी. बघा वा, बघितलं भावानं. असं फिरवायची. त्याच्यानंतर तुम्हाला पलटी मारायची असेल तर घरी घरी पलटी नाही मारायची. घरी घरी पलटी मारलं तर मग ती काय होतं, पलटी मारताना मच्छी तुटते. दोनच वेळा पलटी मारायची कधी पण. एकदा चांगलं फ्राय करून घ्यायची एक साईडची मच्छी, आणि दुसऱ्यांदा अशी पलटी मारायची तेवाळीची. ठीक आहे. आता बघा तुम्हाला पलटी मारायची बघा मला मच्छीला, तुम्ही बघू शकता. आता मी हे पण घेते, ह्या पलटा पण चांगला आहे, पण मी हा घेते. ठीक आहे. हे बघा, हे बघा, बघितलं भावानं. 150 रुपयामध्ये काय येते 140 रुपयामध्ये. बघा पलटी मारायची पण दिमाग पाहिजे जरा चांगलं. हे बघा आता ह्याला मी दोन दोन करून असं मारते पलटी. हे बघा, बघा किती छान वाटते पलटी मारायला पण ना. हे बघा वा, बघा वाटतं तुम्हाला काय पुठी पुठी काय वाटते का बघा. आता हे बघा किती मस्त झाली मच्छी, बघू शकता तुम्ही एकदम. बघा किती भारी वाटते ना, खायला पण छान आणि बघायला पण छान वाटते. ठीक आहे. तर चला आपण आनंद घेऊया मस्तपैकी फ्राय मच्छीचा. मच्छी तशी झाली आहे, त्या मच्छीला टाईम लागत नसतो. कवळी आहे, बारकी आहे, बारकी टेस्टी लागते. कधी पण मच्छी घ्याय ना, लय मोठ्या मोठ्या खाल्या ना त्याला चव नसते. छोट्या मच्छ्या घ्यायचा ना त्याला चव असते. तर ही मच्छी बघा मी फास्ट केली आहे. आता गॅस स्लो करते. स्लोवर मस्तपैकी होतं आहे. भात पण एका साईडला होतोय, तोपर्यंत आपण सलाद बनवून घेऊया. आता सलादसाठी मी काय आणले, मुळी आणली. तर ह्या मुळ्या चांगल्या अर्ध कापून घेऊया आपण, कारण कसं आहे माहिती आहे का, एवढी मुळी तर मी खाणार नाही, पण अर्धी मुळी कापून घेऊया. हे बघा, आणि अर्धी मुळी ठेवून देऊया. त्याला आपण छिलक्याने छिलून घेऊया. हे बघा मस्तपैकी एकदम असं एकदा आनंद मस्तपैकी घेऊन खायचा आनंदात. हे बघा आता हे सलाद मी बनवते. नंतर ह्याचं हे बघा, तुम्हाला पण खा वाटते ना, मला माहिती आहे एकामेकाचं बघूनच खा वाटतं आपल्याला. हे बघा आता आपल्याकडे टमाटर पण आहेत, 2 टमाटी, काकडी पण का असं त्याचं तोंड घासायचं, असं तोंड घासायचं काकडीला. आता हे बंद करते मी. मच्छी झाली पण अजून एकदा पलटी मारते. बघा वा मस्त, नको पलटी मारायला, तशी पकलेली आहे. जास्त पकली मारल्यानंतर घेऊ नको. हे बघा आता असं याला आपल्याला खिचायचं. बघा ह्याचं
साईडचं पण आहे ना असं करायचं, असं खिसायचं. असं का करायचं? कडवं लागत नाही. हे बघा बघा, त्याच्यानंतर ह्याला पण असं चिरायचं. हे बघा, आता ह्याला धुवून घेते मी आणि ह्याला जसं पाहिजे तसं तुम्हाला पीस कापून दाखवते. ठीक आहे, ह्याला धुवून घेते. चला इथं धुतलं बघा. जसं तुम्हाला शेप द्यायचा तसं तुम्ही शेप देऊ शकता. बघा ही मुळी आहे, मुळा मोठी मोठी कापते मी. ठीक आहे, जसं तुम्हाला शेप द्यायचा तसं तुम्ही शेप द्या. हे बघा, ही काकडी आहे. काकडी मला पूर्ण नाही पाहिजे, या काकडीला 4 तुकडं करते. बघा आता हे टमाटर आहे. टमाटर पूर्ण नाही पाहिजे, म्हणजे एवढं खाणार नाही मी, एवढं बाद झाले. ठीक आहे, तर चला आता आपल्याला मच्छी झालेली आहे. आता भात कितवं राहिला ते बघूया आणि मग खाऊया. चला भात झालेला आहे. आता भात छानून घेते मी. बघा ह्याच्यात छानून घेते मी. मस्तपैकी एकदम खुला खुला भात झालेला आहे. आता हे ह्याचं पाणी काढून घेते मी. भात झालेला आहे खुला खुला. बघा ते गाणं आहे ना, खोया खोया चांद खुला आसमान हमको भी कैसे. आता ह्याच्यावर एक तूप टाकायचं. तुपाचा 1 चमचा टाकायचा. पण मी काय म्हणते, जेवढं खायचं तेवढं तर तूप टाकावं म्हणते. सगळ्यात तूप टाकायची काही गरज नाही. एवढा भात खाते का नाही खाते मला नाही माहिती, पण जेवढं खातो त्याच्यामध्ये 1 चमचा तुपाचा टाकणार, ते तुम्हाला दाखवते. थांबा. चला आता बघा मी कशी घेते मच्छी. बघा हा काय ताव मारते मी. 2 मच्छी, अजून 1 मच्छी. वा वा वा. आणि आता हे भात घेते काढून. बघा तुम्ही बघू शकता, तूप पण घेतलं आहे मी. आता हे भाताचं पाणी काढलं आहे मी. जेवढं लागतं तेवढंच भात घ्यायचं. ठीक आहे, चला हे बघा. आता मी ह्याच्यावर तुपाचं हे टाकते मी, काय म्हणतात त्याला, चमच्याचं बून टाकते. 1 चमचा टाकते तूप. खावा बाया मेलं म्हणजे गेलं. जिंदगी कमवून ठेवायला तर काय फायदा नाही. चला आता हे आनंद घेऊया आणि खाऊया. चला आपण जाऊ तिकडं रूममध्ये जाऊन बसून खाऊया. भावांनो, मेलं म्हणजे गेलं, जिंदगी पुन्हा नाही. हे शिका माझ्याकडून तर काय गोष्टी. किती बी कमवलं सांगा काही जाणार नाही, कळलं का? नाही तर कोणाची ना कोणाची नजर लागती, मग आपली प्रॉपर्टी सगळी जाते. बरोबर आहे का नाही? आता मी कोणाचं नावं घेत नाही काय ना, पण सगळ्यांना माहिती आहे. तर बघा, खाऊन पिऊन घ्या, मनाचं ऐका, कुणाचं ऐकू नका. आपलं जो मन बोलतं, जो तन बोलतं तेच ऐका. कुणाचं सुद्धा ऐकू नका. आणि ऐन टायमाला धोका देतात लोक, म्हणून आपलं मन जे काय बोलतं तेच ऐकायचं. आता माझं मन करत होतं मच्छी आण, भात कर, तूप आण, सलाद बनव, खा पोट भरून. कोणाची 1 नको, कोणाचं 2 नको. बरोबर आहे का नाही? चला खाऊया. चला आता बसली. भात घेतला, काकडी घेतली साईडला, मुळा घेतला साईडला. आता 1 घास भाताचा खाते, 1 घास मच्छीचा खाते. तूप पण टाकले बघा, तुम्ही बघितलंय ना आकारा सगळ्याचं. बघा हे आपली खरी जिंदगी. बघा भारी आहे मुळा खात्याचा. लय भारी आहे. हा का, हे खरी जिंदगी. बघा मस्त आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, छान कमेंट करा. लोकांचा विचार करू नका. आता काल एका बाईने मला कमेंट केली, हां चांगलं खाते या, पोरगं गावी ठेवलं या आणि स्वतः चांगलं खाते. अगं बाई, तुला माहिती आहे का माझा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी मुंबईला राहते. मी तुला उत्तर द्यायला मला वेळ पण नाही, पण तुला सांगते, ज्याचं जळतं त्याला कळतं, कळलं का? माझा जे लेकरासाठी माझा जीव लय तो करतो, पण माझा भाऊ जर समाजात माझ्या पोराला चांगलं, बरोबर आहे का नाही? मी त्याच्या पोराला चांगला जीव लावते, तो माझ्या पोराला जीव लावतो. हे उसणं असतं. तू तुझ्या भावाच्या पोराला जीव नसन लावत, तुझा भाव त्या पोरांना माया लावत नसन, म्हणून तुझी जळती या. माझा भाव तर सांभाळतो माझ्या पोरांना. हो, माझी भाऊजाई पण सांभाळते चांगलं पोरांना, स्वतःचं पोरं गच सांभाळती. हां, पोरं पण चांगले आहेत माझ्या भावाची, कारण तसं राहायला लागतं. बरोबर आहे का नाही? तर चला भावांना, मी आनंद घेते जेवणाचा. काय चुकलं असेल तर माफी असावी. आणि छान जेवण करा, तुम्ही पण एन्जॉय करा. जिंदगीचा काही भरोसा नाही.
आज आहे उद्या आहे नाही हे सांगता येणार नाही. लोकांचा भरोसावर लोकांच्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही. लोकांचं कधी काय बोलतात ते सांगता येणार नाही. आपल्या मनाच्या गोष्टी ऐकायच्या, दिल जो म्हणतो ते ऐकायचं. लोकांचं गोष्टी ऐकत जाऊ नका. लोक जगून पण देणार नाही, लोक मरून पण देणार नाही. आता मी किती आनंद घेऊन खाते, खूप छान वाटलं खायला. चला मी खाते. बाय बाय सगळ्यांना, टेक केअर. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.